मोझरी, शिरसगाव मोझरी, धोत्रा, सालोरा, शेंदोळा, जळका मार्गावर गेल्या 12 पेक्षा अधिक वर्षापासून मरण यातना सहन कराव्या लागत आहे। त्यामुळे आता रस्ता खुदून दुपदरी आणि उंच पुलाची उभारणी करण्यासाठी मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, शिरसगाव मोझरी ग्रामपंचायतचे माजी सदस्य पुरुषोत्तम मेश्राम, माणिकग्राम धोत्रा बाजार चौकात बेमुदत ठिय्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत दुपदरी आणि रस्त्याची रुंदी करण्याची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। आजपर्यंत मोझरी ते जळका रस्त्यावर खड्डे दुरुस्ती सुधारण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहे। यातून प्रशासनाने आतापर्यंत फक्त कंत्राटदाराची हित साधली, परिणामी रस्ता खड्ड्यात गेल्याचा आरोप यावेळी प्रशांत कांबळे यांनी केला आहे। महापुरुषाच्या फोटोचे पूजन करून दुपारी 12 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली। या दरम्यान 4 वाजता दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग तिवसा येथील अभियंता विनोद बोरसे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली, ज्यामध्ये 8ही मागण्यांवर चर्चा झाली, मात्र चर्चा निष्फळ ठरली। यावेळी धोत्रा ग्रामपंचायत सरपंच भूषण गाठे, शेतकरी हक्क संघटनेचे संजय वानखडे, भाजपाचे पदाधिकारी विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते। नाव प्रशांत जगनराव कांबळे, राहणार शिरसगाव मोझरी। जळका ते मोझरी या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी हे आम्ही आज आमरण उपोषणाला बसलो इथे। आणि गेल्या 12 ते 15 वर्षापासून या रस्त्यावर नूतनीकरण झालेलं नाही। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही आहे। या गावांमध्ये म्हणजे आता मोझरी, शिरसगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोळा आणि तिकडे याला जोडून असलेले एक माळेगाव, या सगळ्या गावांमध्ये जर बघाल तुम्ही तर हृदयाचे रुग्ण भरपूर आहे, कर्करुग्ण भरपूर आहे आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक भरपूर आहे, महिला। या सगळ्या गावांमधून मोझरीला किंवा या म्हणजे तिवसा या ठिकाणी शिक्षणाला जाणारे विद्यार्थी भरपूर आहे, जे सायकलने जातात। याच मार्गावर सर्वात जास्त शेती आहे शेतकऱ्यांच्या। आणि असं सगळं असताना गेल्या 12-15 वर्षापासून आम्हाला इथे नरक यातना सहन करावं लागू राहिलं। या खड्ड्यात पडून ह्या खड्ड्यातून वाट काढताना अनेक हृदयरोग ज्यांना आहे, हृदयरुग्ण आहे, त्यांना डबल एंजिओप्लास्टी करायला लागू राहिली। आणि अशा परिस्थितीमध्ये हा रस्ता आम्हाला नूतनीकरण दिला जात नाही। आता आज PWDचे इंजिनियर आले होते, ते सांगत होते की मोझरी ते शिरसगाव आणि शेंदोळा ते जळका असे 2 तुकड्यामध्ये रस्ता मंजूर झालेला आहे, त्याच्यासाठी काही निधी मंजूर झालेला आहे। तर आम्ही त्यांना प्रश्न केला की तुम्ही जसं सांगता 4 कोटी मंजूर झाले, 3 कोटी मंजूर झाले, यातले तुम्हाला पैसे किती मिळाले, या वर्षात? ते सांगत होते की मोझरी ते शिरसगावसाठी 1 कोटीच मिळाले, 1,23,00,000 आणि शेंदोळा आणि जळकासाठी मिळाले फक्त 92 लाख। एवढ्या पैशामध्ये तुमचे रस्ते होते का? एवढ्या पैशामध्ये समजा तुम्ही रस्ते करत असाल तर आम्हाला एक काम करा, रुंदीकरण करून द्या आणि नवीन रस्ता बांधून द्या। आमची मागणी स्पष्ट आहे की या 12 वर्षापासून आम्ही या रस्त्यावर खड्ड्यात प्रवास करून राहतो। आम्हाला हा रस्ता आता रुंदीकरणही पाहिजे आणि नूतनीकरणही पाहिजे। मागण्या पूर्ण होईपर्यंत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, ह्या रस्त्यासाठी नूतनीकरणासाठी किंवा ठोस काय तो निर्णय लागणार नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार।